नमस्कार मंडळी. विजयादशमी हा नवरात्रीच्या शेवटी साजरा होणारा सण. हा सण प्रमुख हिंदू सण आहे. याला दशहरा, दसरा किंवा दशैन या नावानं ओळखलं जातं. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे अश्विन महिन्याच्या 10व्या दिवशी हा सण साजरा केला जातो. विजयादशमी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी. हा दिवस भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचा मानला जातो. देवीच्या घटाची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होतात. भारतातील विविध प्रांतांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दसरा साजरा केला जातो. उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव 7 दिवस साजरा होतो. यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतला नाट्यविशेष उत्तर भागात प्रचलित आहे. 9 दिवस चालू असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणाच्या वधाने केली जाते. यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचं दहन केलं जातं. कुलू शहरात दसरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. या दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथजी यांच्या पूजनाने केली जाते. गुजरातमध्ये सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते. छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण 2.5 महिने दसरा साजरा होतो. हा उत्सव दंतेश्वरी या देवीचा उत्सव मानला जातो. रामाने रावणावर मिळवलेला विजय याला या भागामध्ये महत्त्व दिलं जातं. महाराष्ट्र कातकरी आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असंही म्हणतात. बंजारा समाजातील लोक शस्त्रपूजा व शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात. घराला आंब्यांच्या पानाचं किंवा झेंडूच्या फुलांचं तोरण लावलं जातं. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्रे, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घातल्या जातात. पंजाबमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करतात. लोक परस्परांना मिठाई देतात. दक्षिण भारत म्हणजेच आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक येथे 9 दिवसात 3 दिवशी देवीच्या एकेका रूपाची पूजा केली जाते. पहिले 3 दिवस लक्ष्मी, नंतर 3 दिवस सरस्वती आणि शेवटचे 3 दिवस दुर्गा पूजा केली जाते. धनधान्य, कला, शिक्षण आणि शक्ती याची उपासना असते. लोक एकमेकांना मिठाई आणि वस्तू भेट देतात. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेश येथे विजयवाडा येथे इंद्रकिलादी पर्वतावर कनकदुर्गा मंदिर आहे. येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्या जोडीने दसऱ्याच्या दिवशी देवीला हंसाच्या आकाराच्या होडीत बसवून कृष्णा नदीमध्ये फिरवून आणलं जातं. याला थेपुस्तवम असं म्हटलं जातं. तसेच मंदिरात आयुध पूजाही होते. महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर म्हणजे करवीर संस्थान हे अंबाबाई देवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. येथे दसरा सोहळाही वैशिष्ट्यपूर्ण असतो. येथील ऐतिहासिक दसरा चौकात हा सोहळा होतो. शाहू महाराजांचे वारस या कार्यक्रमात सहभागी होतात. संध्याकाळी भवानी मंडपातून मिरवणुकीला प्रारंभ होतो. विविध वाद्य, तोफांचे आवाज, वाद्यपथके, सनई चौघडे, हत्ती घोडे यांची शोभायात्रा निघते. राजपरिवार आणि सर्व नागरिक या कार्यक्रमाचा आनंद घेतात. शमीचे पूजन मंत्रोच्चार करत आणि शाहू महाराजांच्या पुतळ्याची पूजा केली जाते. म्हैसूर चामुंडेश्वरी देवीची मूर्ती सुशोभित हत्तीवर ठेवून काढली जाणारी मिरवणूक हे म्हैसूरच्या संस्थानी दसऱ्याचं विशेष आकर्षण आहे. देश विदेशातील पर्यटक हा उत्सव पाहण्यासाठी भारतात येतात. संगीत, नृत्य, वाद्यवादन, हत्ती घोडे, उंट यांची मिरवणूक हे या उत्सवाचं विशेष आकर्षण आहे. दसऱ्याला आपट्याची पाने सोने का म्हणून देतात? चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर 10व्या दिवशी म्हणजे दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचं प्रतीक म्हणून सोनं म्हणजेच आपट्याची पानं, पाटी, पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचं पूजन केलं जातं. धनसंपदा म्हणजे महालक्ष्मी, शक्ती म्हणजे महाकाली, ज्ञानसंपदा म्हणजे महासरस्वती या 3 शक्ती देवतांचं स्मरण दसऱ्याला केलं जातं. नवरात्र उत्सवामध्ये बसवलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जातात. दसऱ्याला सोन्याचं प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पानं देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचं दिसून येतं. विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून का वाटली जातात याबद्दल आज आपण जाणून घेऊया. दसरा शब्दाची उत्पत्ती दशहरा अशी आहे. दश म्हणजे 10 आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसऱ्याच्या आधीच्या 9 दिवसात म्हणजे नवरात्रामध्ये देवीच्या शक्तिरूपांनी विजय मिळवला असं सांगितलं जातं. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयालक्ष्मी अशी नावं आहेत. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असं म्हटलं जातं. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तिपूजन करून शमीच्या वृक्षाची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. या दिवशी सिमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजा ही 4 कृत्य करायची असतात. आपट्याची पानं सोने वाटण्याची परंपरा.
दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या नाण्याच्या रूपाने संपत्ती घरी आणायचे. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळत असे. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवत नंतर देवाला आणि वडीलधारी व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे, असा एक मतप्रवाह आहे. शमी ही तेज तत्वरूपी आहे. आपट्याची पानं ही आप व तेज या कणाने निगडीत असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात. जेव्हा ह्या आपट्याच्या पानांचं आदानप्रदान होतं त्यावेळी तेजरूपी कण आपट्याच्या पानातून जीवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. त्यामुळे जीवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचं बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते आवश्यक तत्व जीवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या साहाय्यानं झिरपलं जातं. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानातून तेजतत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा क्षात्र प्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा असं सांगितलं जातं. अश्मंतक महावृक्ष महादोष निवारण इष्टानाम दर्शनम देही कुरु शत्रू विनाशनम. याचा अर्थ असा की हे अश्मंतका महावृक्षा, तू महादोषांचं निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचं दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर, अशी प्रार्थना करून वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्ण नाणे विकल्पाने तांब्याचं नाणं ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणली जातात. अशा प्रकारे वर्षातील महत्त्वाचा सण दसरा हा साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी सोन्याची म्हणजे आपट्याची पानं देवघेव करून सायंकाळी उशिरा घरी यायची प्रथा आहे. त्यासंबंधी एक कविता. सायंकाळी सोने लुटुनी मोरू परतुनी आला, बहीण काशी ओवाळी मग त्याला, दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा. सर्व रसिक प्रेक्षकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.